एखाद्या व्यक्तीला एखाद्या मालमत्तेमध्ये अनेक प्रकारचे हक्क असू शकतात आणि मालमत्ता हक्कांपैकी एक अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणजे मालमत्तेमधला वारसा हक्क. आता वारसा हक्क म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा आपण एखाद्या कुटुंबात जन्म घेतो, तेव्हा त्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित कौटुंबिक मालमत्तेमध्ये आपल्याला एक जन्मसिद्ध हक्क प्राप्त होतो. त्याला म्हणतात वारसा हक्क. साहजिकपणे प्रत्येकाला वारसा हक्क हा त्याच्या पूर्वजांकडनं प्राप्त होत असतो. मग काही वेळेला व्यवहारात प्रश्न असे उद्भवतात, की एखाद्या मालमत्तेच्या महसूल दप्तरी आपल्या पूर्वजांचंच नाव लागलेलं नसेल, आपल्या मागच्या पिढीचंच नाव लागलेलं नसेल, तर त्याचा आपल्या हक्कावर काही विपरीत परिणाम होतो का? त्याने आपले हक्क नष्ट होतात का? आणि त्याच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न, असं जर झालं असेल, तर त्यातनं मार्ग काय? तर पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया. आपल्या सगळ्यांना हे माहिती असलं पाहिजे, की महसुली अभिलेख आणि त्यातील नोंदी हे व्यावहारिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्वाचं जरी असलं, तरी कोणाच्याही मालकीचे निर्णायक पुरावे म्हणून त्यांना दर्जा नाही. साहजिकपणे महसूल अभिलेखात नाव असणं किंवा नसणं या एकाच कारणास्तव कोणाचीही मालकी सिद्ध होत नाही आणि कोणाचीही मालकी नष्ट सुद्धा होत नाही. म्हणजे मालकीच्या अनुषंगाने महसुली अभिलेखामध्ये नाव आणि नोंद असणं हे केव्हाही चांगलं, पण कोणत्याही परिस्थितीत सध्याच्या आपल्याच्या कायद्याच्या चौकटीत ते निर्णायक नाही. नाव आहे म्हणजेच तुमचा हक्क आणि नाव नाही म्हणजे आता सगळं संपलं, अशी काही आपल्याकडची सध्याची परिस्थिती नाही. मग पुढचा महत्वाचा प्रश्न येतो, की असं जर झालंच आहे, तर मग करायचं काय? तर याच्याकरता आपल्याला प्रत्येक परिस्थितीच्या अनुषंगाने वेगवेगळा विचार करायला लागेल. आता सगळ्याच उदाहरणांची आपल्याला इथे चर्चा करता येणार नाही. पण काही थोडक्या उदाहरणांचा आपण विचार करूया आणि त्या आधारे तुम्ही तुमच्या तर्कशक्तीच्या आधारे तुम्ही तुमच्या प्रकरणामध्ये मार्ग निवडू शकाल, अशी मला खात्री आहे. सगळ्यात पहिले एक साधं सोपं उदाहरण घेऊ, की मागच्या पिढीची वारस नोंद होताना काही वारसांचं नाव चुकीने राहून गेलं. आणि ते सगळ्यांना मान्य आहे, की अमुक-अमुक व्यक्ती वारस होती, पण त्याचं नाव चुकीने राहून गेलेलं आहे. आणि ज्यांचं नाव आज लागलेलं आहे, त्यांना सुद्धा ते मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी जर संयुक्तरित्या महसूल अधिकाऱ्याकडे अर्ज केला, तर त्यांचं नाव सहजपणे लावलं जाऊ शकतं. पण समजा याच्यामध्ये वाद आहे, म्हणजे सगळे लोक त्याला तयार नाहीयेत. मग आपल्याला काय करायला लागेल? तर जी महसूल अभिलेखातली फेरफार नोंद झालेली आहे, ज्याने वारस नोंद झालेली आहे आणि जी वारस नोंद चुकीची आहे, ज्यात काही वारसांचं नाव वगळलेलं आहे, त्या फेरफाराला आपल्याला आव्हान द्यायला लागेल. आता फेरफाराला आव्हान द्यायचं म्हणजे काय करायचं? तर सोपं आहे. कोणत्याही फेरफाराला आव्हान देण्याकरता आपल्याला एस-डी-ओ अर्थात प्रांत कार्यालयात अपील दाखल करून त्या फेरफार नोंदीला आव्हान द्यायला लागेल. त्या फेरफार नोंदीला आव्हान द्यायचं म्हणजे सर्वसाधारणतः त्या फेरफार नोंदी जुन्या असतात. साहजिकपणे आपल्याला हे आव्हान द्यायला विलंब झालेला आहे. मग पहिल्यांदा आपला विलंब माफीचा अर्ज लागेल. विलंब माफीचा अर्ज जर मंजूर झाला, तर मूळ अपीलाची सुनावणी होईल. पण जर विलंब माफीचा अर्ज नामंजूर झाला, तर तिथेच न थांबता विलंब नामंजूर करणारा जो अर्ज आहे, जो आदेश आहे, त्याच्या विरोधात तुम्ही अपील केलं पाहिजे. खालती विलंब माफ झाला नाही म्हणजे सगळं संपलं असं नसतं. कोणताही अधिकारी म्हणजे काही ब्रह्मदेव नव्हे. त्यांनी दिलेल्या आदेशाविरोधात अपील करायचा अधिकार आणि मार्ग प्रत्येक ठिकाणी असतो. त्यामुळे जिथे तुम्हाला अपयश येईल, तिथे न थांबता त्या अपयशाविरोधात वर दाद मागणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे झालं महसूल अभिलेखासंदर्भातलं. आता काही वेळेला काय होतं, की ही महसूल अभिलेखातली गडबड जी असते, ती तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाही. तर काळाच्या ओघामध्ये ज्यांची नावं त्या मालमत्तेवर असतात, त्या कागदपत्रांवर असतात आणि तुमचं नाव नसतं किंवा तुमच्या पूर्वजांचं नाव नसतं, याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन त्या मालमत्तेचं एका एका वेळेला किंवा एकापेक्षा अधिक वेळेला हस्तांतरण झालेलं असतं. म्हणजे याच्यात 2 प्रश्न आले. एक म्हणजे महसूल नोंदीत चुकीच्या झाल्या आणि दुसरा म्हणजे ज्या महसूल नोंदी चुकीच्या होत्या, त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन विविध प्रकारची हस्तांतरणं, करार, नोंदणीकृत करार इत्यादी सगळं करण्यात आलं. मग अशा वेळेला आपल्याला 2 ठिकाणी लढाई करणं गरजेचं आहे. एक म्हणजे महसूल नोंदीत आपलं नाव लागण्याकरता लढाई करणं आणि दुसरं म्हणजे आपल्या हक्कांना बाधा निर्माण करणारे जे काही करार, व्यवहार, हस्तांतरण वगैरे झालेले आहेत,
त्याला रीतसर दिवाणी दावा दाखल करून आव्हान देणं आणि ते रद्द करून घेणं किंवा आपल्यावर बंधनकारक नाहीत असं घोषणा करून घेणं, ही दोन्ही कामं आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे, की यातलं दुसरं जे काम आहे, ते जास्त लवकर होणं गरजेचं आहे. कारण त्याची मुदत ही आत्ता सुरू झालेली आहे, जी काही वर्षांनी संपेल. जर महसूल अभिलेखाचा आपण विचार केला, तर बरेचदा अशा वेळेला आधीच विलंब झालेला असतो. त्यामध्ये अजून थोडा विलंब झाल्याने फार काही आभाळ कोसळत नाही. पण जेव्हा एखाद्या आपल्याला कराराची माहिती मिळते, जो आपल्या हक्कांना बाधा निर्माण करणारा आहे, त्याची माहिती मिळाल्यापासून त्याला आव्हान देण्याची मुदत तुमची आत्ता सुरू झालेली असते. आणि ते लगेच न करता तुम्ही जर कालापव्यय केला, तर तो मुदतीचा मुद्दा तुमच्या विरोधात जाऊ शकतो आणि परिणामी तुमच्या प्रकरणात गुणवत्ता कितीही जरी असली, तरी केवळ तुम्ही मुदतीत आला नाहीत म्हणून तुम्हाला अपयश येऊ शकतं. म्हणून असं दोन्ही घटक जिथे असतील, म्हणजे महसूल दप्तरातला पण घोळ आहे आणि त्या घोळाचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन नोंदणीकृत करार, हस्तांतरणं वगैरे सुद्धा झालेली आहेत. असं जर झालं असेल, तर आपण प्राधान्याने दिवाणी न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली पाहिजे. कारण ती सुरुवात करणं हे जास्त गरजेचं आहे, कारण ते मुदतबाह्य होता कामा नये. म्हणून असं जिथे-जिथे झालेलं असेल, तिथे तुम्ही दिवाणी दावा दाखल करा. त्याच्या बरोबरीने पाहिजे तर महसुली न्यायालयात सुद्धा प्रकरण दाखल करा. पण दिवाणी दावा दाखल करणं हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. त्याचं आपल्याला फार टाळमटाळ करता येणार नाही. ते जर आपण फार लांबवलं, तर ते आपल्या विरोधात जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हे करून टाकणं केव्हाही चांगलं. नंतर काही वेळेला असंही होतं, की अख्खी वंशावळ जी असते, तीच कधी आलेली नसते. म्हणजे हे वारसा हक्काचं जसं झालं, तसं काही वेळेला खरेदीचं सुद्धा होतं. म्हणजे समजा याच्या बरोबर उलट, की तुमच्या पूर्वजांनी एखाद्या मालमत्तेची खरेदी केलेली आहे. पण त्याचं सातबारावर नोंद कधी केलीच नाही आणि त्याचा फायदा किंवा गैरफायदा पूर्वीचे जमीन विकणारे किंवा आता त्यांचे वारस घेत आहेत. तर याच्या विरोधात सुद्धा मगाशी आपण जे बघितलं, त्या कालमान परिस्थितीनुसार तुम्हाला पुढे जायला लागेल. जमिनीची परिस्थिती आहे तशीच असेल. जमीन विक्री करणारे किंवा त्यांचे वारस जर फक्त रेकॉर्डवर आलेले असतील, तर महसुली कारवाई करणं पुरेसं आहे. पण जुन्या लोकांनी किंवा जुन्या लोकांच्या वारसांनी तुमचं नाव नसल्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन जर परत हस्तांतरण, खरेदी, विक्री वगैरे केलं असेल, तर नुसतं महसूल करून उपयोगी नाही. आपल्याला यथायोग्य दिवाणी दावा दाखल करणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणून असं जिथे झालेलं असेल, तिथे नक्की काय झालंय, ते दुरुस्त कोण करू शकतं, याचा यथार्थ विचार करून मगच कारवाई करावी. याच्यात अजून एक बारीकसा कंगोरा आहे, तो म्हणजे मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क. काही वेळेला मुलींचं आणि महिलांचं नाव लावलं जात नाही आणि मग त्यांच्या पूर्वजांना त्या हक्काकरता भांडायचं असतं किंवा त्या हक्काचा आग्रह असतो. याच्यात गैर काही नाही. पण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये बारीकसा फरक असा आहे, की मुलांना सुरुवातीपासूनच वारसा हक्क होता, तर मुलींना कालांतराने वारसा हक्क मिळालेला आहे. त्याला कायदेशीर चौकट आहे. त्याला चिकार, अटी आणि शर्ती आहेत. त्याची एक डेडलाईन आहे. तर तुमच्या पूर्वज जर मुली किंवा महिला असतील, तर मुळात ज्या दिवशी त्यांचा वारसा हक्क अस्तित्वात आला, त्या दिवशी कायद्याने त्यांना वारसा हक्क होता का? ह्या प्रश्नाचं उत्तर आधी शोधलं पाहिजे. म्हणजे नक्की आपल्या विपरीत काय-काय झालं हा पुढचा टप्पा आहे. पण जे झालं ते तुमच्या विपरीत होतं, हे सिद्ध करण्याकरता मुळात त्या दिवशी तुमच्या पूर्वज मुलीला किंवा महिलेला हक्क होता का? याचं उत्तर होकारार्थी किंवा सकारात्मक असलं पाहिजे. जोवर याचाच उत्तर तुम्हाला मिळत नाही, तोवर मग महसूल नोंदी झाल्या का? मग त्याची खरेदी विक्री झाली का? मग आता महसुली न्यायालयात जाऊ का दिवाणी न्यायालयात जाऊ? ही चर्चा आणि हा अभ्यास व्यर्थ आहे. जोवर आपल्या पूर्वजांना हक्क होते का नाही याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही, तोवर काय झालं, कसं झालं आणि आता ते उलटवता येईल का आणि कसं? या प्रश्नांकडे जाऊ नका. ही चूक बरेच जण करतात, जे मी अनेकदा बघितलेलं आहे. महिला वारसा हक्क कधी लागू झाला? त्याची डेडलाईन काय आहे? त्याच्या आधी वाटप झालं होतं का? वाटप झालं असेल तर त्याच्यात यांना काही हक्क ठेवला होता का नव्हताच ठेवला? या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून आपल्या पूर्वज मुलीला किंवा महिलेला हक्क होता, हे जोवर तुम्हाला स्पष्टपणे कळून येत नाही, तोवर पुढचा काही अभ्यास करायची गरजच नाही.
एकदा तुमच्या पूर्वज मुलीला किंवा महिलेला हक्क होता, हे स्पष्ट झालं, की मग मागच्या उदाहरणांप्रमाणे अभ्यास करून तुम्ही यथायोग्य कारवाई करू शकता. पण सगळ्यात पहिले आपल्या पूर्वजांना कायद्याने हक्क होता, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधा. त्या प्रश्नाचं उत्तर जोवर मिळत नाही, तोवर उगीच पुढे जायची घाई करू नका. कारण मूळ तुमच्या पूर्वजांनाच हक्क नाही असं जर सिद्ध झालं, तर तुमच्या या सगळ्या कारवाईचा शून्य उपयोग होणार आहे. त्याच्याकरता तुम्ही घालवलेला वेळ, पैसा आणि मेहनत वाया जाणार आहे. म्हणून पुढे जाताना सगळ्या गोष्टींचा विचार करा. सगळ्या प्रश्नांची समर्पक आणि स्पष्ट उत्तरं शोधा आणि जोवर ती मिळत नाहीत, तोवर पुढे जायची घाई कृपया करू नका. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला हा विषय कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.